केंद्रीय पथक हे चाळीसगाव दुष्काळग्रस्त भागाची या ठिकाणी पाहणी करत आहे। आपण बघू शकतो की केंद्रीय पथक जे आहे चाळीसगाव तालुक्यामध्ये या ठिकाणी आलेले आहे आणि सकाळपासून त्यांचा या ठिकाणी दुष्काळग्रस्त भागाचा दौरा सुरू झालेला आहे। चाळीसगावमध्ये यावर्षी पावसाने आपल्या त्या ठिकाणी कमी प्रमाणात पाऊस झाला होता आणि त्या परिणामी या ठिकाणी दुष्काळ जाहीर झालेला आहे। आणि आपण बघू शकतो की सध्या आपण कपाशी शेतामध्ये उभे आहोत। कपाशीचं शेत आहे आणि या ठिकाणी कपाशीची जी वाढ आहे ती या ठिकाणी झालेली नाही आणि गेल्या वर्षाप्रमाणे शेतकऱ्याचे जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नामध्ये 90 ते 80% या ठिकाणी घट झालेली आहे आणि एकंदरीत शेतकऱ्याला या दुष्काळाचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फटका बसलेला आहे आणि शेतकरी या ठिकाणी संकटामध्ये सापडलेला आहे। तर त्याचबरोबर या ठिकाणी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केंद्रीय पथक करत आहे आणि त्या पथकाकडून शेतकऱ्यांनी या ठिकाणी काहीतरी अपेक्षा व्यक्त केलेली आहे की पाहणी झाल्यानंतर शेतकऱ्याला कुठले तरी अनुदान त्या ठिकाणी मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। खिमजन कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।